हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल एससी फॅमिली. आजच्या लेक्चरमध्ये क्लास 9 चा प्रॅक्टिस सेट 2.1 ची सुरुवात आपण करणार आहे. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण बेसिक कन्सेप्ट कव्हर केलेले आहे. जर बघितलं नसेल व्हिडिओ तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय किंवा इथे वरती पण येत आहे. तुम्ही या लिंकला टच करून बेसिकचं लेक्चर कंप्लीट करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेटमध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला जो दिलेला आहे तो आपल्याला दिलेला आहे टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग आहे का नाही ते आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. राईट. तर सिंपल क्वेश्चन आहे. लगेच आपण सुरुवात करू. फक्त जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून टाका. स्टार्ट करूया आजचे लेक्चर. तर बाळांनो, क्वेश्चन नंबर 1 बघा तुमच्या स्क्रीनवरती येतोय. क्वेश्चन नंबर 1 आपल्याला दिलेला आहे क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी याची प्रॅक्टिस केलेली आहे. तर मी डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व करतोय. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट. चालेल बाळांनो, डायरेक्ट त्याचा आन्सर दाखवतो आहे. आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे तो आहे 13/5. आपल्याला काय करायचं आहे, हा टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. तर आपण याच्यावरती एक सिंपल टेक्निक फाइंड केली होती लास्ट लेक्चरमध्ये. राईट. काय करायचं, डायरेक्ट याचं डिव्हिजन करून घ्यायचं. 5 ने आपण 13ला काय करणार, डिवाइड करणार. चला करूया फास्ट. 5 2 जा किती होणार 10. उरले किती बाळांनो 3. वरून घेतला 0, इथे घेतला पॉईंट. त्यानंतर 5 6 जा किती होणार आहे 30. रिमेनिंग 0 0. तर आपल्याला डिव्हिजन भेटलेला आहे 2.6. तर आपलं जे आन्सर आहे 13/5 चा आन्सर काय भेटलं 2.6. इथं बघा आपला रिमाइंडर जो आहे, रिमाइंडर तो किती आहे 0 आहे 0. जर रिमाइंडर 0 तर कोणता टाईप असतो हा असतो सर टर्मिनेटिंग. म्हणून देअरफॉर दिस इज द टर्मिनेटिंग टाईप असं लिहिणार आपण. दिस इज द टर्मिनेटिंग टाईप. बस आपलं हे आन्सर असणार आहे. ओके, आलं लक्षात तुमच्या? काही अडचण असेल तर लगेच मला कमेंट करा. वळूया लगेच आपण सेकंड क्वेश्चनकडे. हा क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला फर्स्ट होता. त्यानंतर आता आपण सेकंड बघूया. सेकंडमध्ये काय दिलेलं आपल्याला 2/11. वा वा, एकदम सिंपल आहे. 2/11. चला 2/11ला काय करणार, डिवाइड करणार आपण 11ला, सॉरी 2ला आपण डिवाइड करणार 11 ने. तर आपल्याला डायरेक्ट माहीत आहे 2ला तर डिवाइड होणार नाही. इथं घेतला आपण 0, सॉरी. तर आता 11 1 जा. पण काय सर, इथं जर 0 घेतला तर पहिले इथं पण घ्यावं लागेल आपला 0 पॉईंट. करेक्ट आहे ना? मग काय करणार सर, आता 11चा टेबल 11 1 जा 11, रिमेनिंग 9. राईट. मग हा 0 नाही बी लिहिला चालेल. वरून घेतला अजून 0. इथं जर 0 घेतला तर इथं आता पुन्हा पॉईंट घ्यायची गरज नाही. 11 8 जा. 11 8 जा किती होत आहे बाळांनो 88. मायनस केलं रिमेनिंग 2. करेक्ट आहे? बरोबर आहे, समजतंय? पुन्हा घेतला 0, 20 झालं. 11 1 जा किती होणार आहे 11 1 जा 11च होणार आहे सर. पुन्हा 9. वरून घेतला 0. बरोबर आहे. अगेन 11 8 जा. 11 8 जा किती होणार आहे 88. पुन्हा 2. तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का आता काय केलं बघा. 90 पुन्हा 20 म्हणजे इथं पण काय होणार आहे 20. तर नंबर रिपीट होत आहे किंवा वरती बघा 18 18 18 18 18 असंच रिपीट होणार आहे. मग आपल्या काय लक्षात येत आहे का हा जो 18 नंबर आहे तो रिपीट होणार आहे. ते आपल्याला आन्सर काय लिहायचा आहे, आपला जो क्वेश्चन होता 2/11 याचा आन्सर येणार आहे 0.1818 किंवा असं लिहू शकतो आपण 0.18 आणि डोक्यावरती असं लाईन मारणार किंवा आपण बार म्हणणार. चालेल ना? तर याचा आन्सर आहे. मग सर हे तर झालं, हे डिव्हिजन केलं आपण. पण हा टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे, काय असणार आहे? तर मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये म्हणलं होतं बघा, आपला रिमाइंडर इथं 0 आला का बाळा? नाही. तर रिमाइंडर 0 आला नाही, 0 येतच नाही. मग रिमाइंडर 0 नाही तर काय म्हणणार, देअरफॉर दिस इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. चालेल? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. आता लगेच तिसरा क्वेश्चन. होप सो तुम्ही माझ्याकडे लक्ष देत असणार आहे बाळांनो. तिसरा क्वेश्चन काय आहे 29. वा 29/16. 16चा टेबल आला पाहिजे फक्त आपल्याला. आता 29/16 दिलेला आहे. कोणता आहे सर याचं, टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे? चेक करू, घाबरायची गरज नाही. 16 1 जा 16 म्हणलंच चालेल का इथे? 16 1 जा 16. तर 16 आपलं काय करायचं आहे, मायनस करायचं आहे 29 मधून. इथं आलं 3, इथं आलं 1, 13. इथं घेतलं 0, तर इथं आला आपला पॉईंट. करेक्ट आहे? आता 16चा टेबल आपल्याला कितीपर्यंत म्हणलं लागेल 130 येईपर्यंत. तर 16 8 जा. ओके, आता मी थोडंसं स्किप केलेलं बरं का. तर 16 8 जा किती भेटेल बाळांनो? 16 8 जा आपल्याला भेटेल 128. करेक्ट आहे ना? रिमेनिंग 2. चालेल?
पुन्हा घेतला 0, 16 1 जा 16, किती वाचले 4, इथं घेतला 0, त्यानंतर 16 2 जा, 16 2 जा किती येते 32 राईट, त्यानंतर किती आलं 8, पुन्हा इथं घेतला 0, 16 5 जा, 16 5 जा 80 होतं सर, 16 5 जा 80, काय आलं 0. डिव्हिजन करत चालायचं, डिव्हिजन करत चालायचं, कारण काय होईल आपण डिव्हिजन केलं तर कदाचित पॉईंट नंतर 3-4 डिजिट नंतर पण याचा आन्सर निघू शकतं, तर एकदा 3-4 डिजिटपर्यंत चेक करायचं. आता आपल्याला लक्षात आलेलं आहे 1.8125 ते आपला आन्सर येत आहे. करेक्ट आहे ना बघा. 16 8 जा किती आलं, 16 8 जा 128, रिमेनिंग 2, मग 16 1 जा 16, पुन्हा 4, 16 2 जा 32, मग पुन्हा किती आलं 8 आणि 16 5 जा 80. करेक्ट आहे. सो याचा आन्सर काय असणार आहे सर, आता थोडंसं जागा इकडे लिहितोय बघा, इथे लिहितो याचा आन्सर दिसेल ना तुम्हाला. तर आपलं जे आन्सर होतं देअरफॉर 29/16 किती आन्सर आलं त्याचं सर, आन्सर आलं 1.8125. तर बघा रिमाइंडर काय, रिमाइंडर 0 आहे, रिमाइंडर 0 आहे तर याचं आन्सर काय असणार आहे सर, रिमाइंडर 0 आहे तर याचं आन्सर जे असणार आहे देअरफॉर दिस इज टर्मिनेटिंग. आलं तुमच्या लक्षात काय करतोय बाळांनो मी, फार सिंपल आहे. आपल्याला अजून याच्यामध्ये 2 क्वेश्चन दिलेले आहे, दोन्ही सॉल्व्ह करू, काही अडचण नाही. पहिल्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला क्वेश्चन नंबर आता आपण घेणार 4. फर्स्ट मधला 4 काय दिलेला आहे आपल्याला 17/25 125 सॉरी. तर आपल्याला त्याचा आन्सर काढायचा आहे. चला फास्ट घेऊ. इथं आलं 125 आणि इथं आहे 75. हो काय करायचं सर आता 125चं टेबल थोडंसं डिफिकल्ट आहे बट करून घेऊ आपण, चालेल. 125चं आपण इथे साईडला काय करू टेबल बनवून घेऊ 1 मिनिटासाठी. तुम्हाला जर दिसत नसेल तर डोंट वरी. 250 375 त्यानंतर 500 625 त्यानंतर 750 त्यानंतर किती येणार आहे 875 त्यानंतर 900. ओके 900 करेक्ट आहे. 900मध्ये आपण मिळाले 1025. एवढीची गरज पडणार नाही पण मी तरी पण टेबल बनवून टाकलेलं आहे. बघा आता तर आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं 125नी याला डिवाइड होणार नाही तर सर इथं 0 घ्यावा लागेल, मग इथं पण आपण 0 पॉईंट घेतला राईट. आता 125 2 जा केलं तर 250 होतं, 125 2 जा केलं तर 250 होतं म्हणून जास्त होईल. तर 125 1 जा 125 रिमेनिंग किती रिमेनिंग येणार आहे सर, तर आपल्याला याच्यामध्ये होणार आहे 45. किती होणार आहे 45. सबट्रॅक्शन जर समजलं नसेल तर मला कमेंट करा, मी लागलं तर स्पेशल तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शनवरती एक व्हिडिओ बनवून देऊन टाकेल, चालेल बाळांनो. हां मला माहीत आहे खूप सारे विद्यार्थी फक्त सोल्युशनसाठी आपल्या पेजवरती येत आहे आणि त्यांना सोल्युशन भेटलं तर ते खुश होऊन जातात, म्हणून मी काय करतो आहे डायरेक्ट सोल्युशनवरती येतो आहे. बट आपण एक्स्ट्रा प्रॅक्टिस जे आहे ते आपल्या वेगवेगळ्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करत असतो, बेसिक लेक्चरमध्ये कंप्लीट करतो आहे. म्हणून इथं आपलं टार्गेट आहे प्रॅक्टिस सेट कंप्लीट झाला पाहिजे. वरून घेतला 0 चालेल ना, 0 घेतला कारण आपल्याला 45ला डिवाइड करता येणार नाही. आता आपण जर केलं 125 3 जा केलं 125 3 जा चालेल आपल्याला, चालेल. इथं लिहिलं आपण 3 आणि इथं किती उरले सर, याच्यात जर आपण 75 अजून मिळवले तर किती होणार आहे 45. म्हणजे आपला आन्सर किती म्हणजे रिमेनिंग किती राहणार आहे 75. कळतं आहे का. बघा 10 - 5 केलं 5, देन 14 - 7 केलं तर 7 आणि 3 - 3. सबट्रॅक्शन येतं ना बाळांनो, तुम्हाला सबट्रॅक्शन चेक करून घ्या, काळजी करू नका. इथं घेतला पुन्हा 0 त्यानंतर 75 म्हणजे 1 2 3 4 5 6. इथं जर 6 घेतलं मी ओके 125 6 जा 125 6 जा केलं तर किती येतं रे 750. तर इथे पण आपला रिमाइंडर किती आला 0चा आला. रिमाइंडर 0 तो क्वेश्चन लिहून घ्यायचा. आपल्याला मार्क्स याला आहे किती आहे 0.136. याच्यात रिपीटेड काही झालेलं नाही, देअरफॉर दिस इज टर्मिनेटिंग. रिमाइंडर किती आहे आपला रिमाइंडर सर 0 आलेला आहे म्हणून दिस इज टर्मिनेटिंग. एक गोष्ट लक्षात ठेवायची फक्त का रिमाइंडर काय आहे टर्मिनेटिंग टाईप आहे. करेक्ट आहे. चला लास्ट क्वेश्चन आहे. लास्ट क्वेश्चन आपला फर्स्ट क्वेश्चनचा काय आहे 11/16. हा तर जमला पाहिजे असता बाळांनो तुम्हाला, बट काय आता माझ्यावर जबाबदारी आहे तुमचा, मला सगळ्या क्वेश्चनचे आन्सर मला करून द्यायचे आहे म्हणून मी करून देतो, चालेल ना. 6ने आपण 11ला डिवाइड करणार. 6 1 जा 6 रिमेनिंग 5 वरून घेतला 0 6 8 जा पॉईंट इथं लिहावं लागेल आपल्याला राईट ना. 1 पॉईंट किती येतं आहे 1 पॉईंट अरे यार 1.8 येतं आहे ना. 6 8 जा केलं तर किती येतं 6 7 जा 42 येतं. 6 8 जा 48 पुन्हा उरले 2 त्यानंतर सर इथं घेतला 0 6 3 जा 18
कितना बच गया 2, अगेन 6 3 जा 18, फिर भी कितना बच गया सर 2. म्हणजे आमच्या लक्षात आलं का याच्यानंतर बी सर जर आपण एकदा करून बघितलं तरी पण किती येणार आहे 2. तर आता हे रिपीट होणार आहे. 3 3 जो नंबर आहे तो रिपीट होतोय राईट ना सर. मग आन्सर कसं लिहायचं तर पहिले क्वेश्चन लिहून घ्यायचा बाळांनो. क्वेश्चन लिहून घेतला का इज इक्वल टू 1.8. 8 रिपीट होत नाही, 8च्या नंतर काय 3 3 रिपीट होतोय म्हणून 3च्या डोक्यावर बार, 3च्या डोक्यावर बार. आलं लक्षात तुमच्या. 3 रिपीट झाला म्हणून 3च्या डोक्यावर बार. आणि आपला आन्सर असणार आहे देअरफॉर. आता हा कोणता टाईप असणार आहे दिस इज. रिपीट होतोय बघा इथं 0 आला का आपला नाही म्हणून दिस इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. चला लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या, लगेच आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया चालेल. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा बाळांनो तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इंटू डेसिमल फॉर्म. पूर्ण एक्झॅक्ट तोच क्वेश्चन आहे. आपण आता जसं सॉल्व्ह केलेलं आहे सेम तसंच सॉल्व्ह करायचं आहे. फक्त एंडमध्ये जे आपण स्टेटमेंट लिहायचो ना टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग ते आपल्याला आता करायचं नाही. तर यामधले मी पूर्ण क्वेश्चन नाही घेणार. काय करतो काही बेसिक क्वेश्चन घेतो, 1-2 तुम्हाला करून दाखवतो. जसं की फॉर एक्झाम्पल फर्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2 मधला. याच्यावरती टाईम वेस्ट करून फायदा नाही. जर तुम्हाला जमलं नाही, जरी पण तुम्हाला जमलं नाही तर काळजी करू नका, मग कमेंट करा मला. जेवढे जास्त कमेंट येईल त्यावरती मग मी डिसाईड करेल का तुम्हाला हे समजून सांगायचं का नाही. ज्या विद्यार्थ्यांना नाही कळत लगेच त्यांनी कमेंट करा मग मला चालेल ना. तर क्वेश्चन नंबर 2 मधला मी फर्स्ट घेतोय. काय दिलेलं आहे आपल्याला 127 अपॉन 200. याचा आपल्याला डेसिमल फॉर्म काढायचा आहे. फक्त डेसिमल म्हणजे डिव्हिजन करून दाखवायचं. तर 200 इथं घेतला 127. आता 200 डायरेक्ट डिवाइड करणार नाही, तिथं घेतला 0, तिथं 0 पॉईंट आला. आता 200चा टेबल म्हणायचं आहे बाळांनो. तर 200चा नंतर म्हणा, पहिले 2चा टेबल म्हणा. 2चा टेबलला फक्त 2 2 0 ॲड करत चला. तर मी जर 2चा टेबल 6 पर्यंत म्हणलं तर किती होणार आहे 12 राईट ना. 2 6 12, त्याला 2 0 ॲड केले तर रिमेनिंग किती राहिलं सर 70 राहिलं. त्यानंतर 70ला आपण पुन्हा 1 0. आता 2चा टेबल मी जर 3 पर्यंत म्हणला तर 2 3 जा 6 होतं, त्याला 2 0 ॲड केले, रिमेनिंग 100 राईट ना. 100ला डिवाइड करू शकत नाही, पुन्हा घेतला 0. 2चा टेबल 5 पर्यंत म्हणला तर किती आलं 10, त्याला लावले 2 0. तर हे झालं सर 1000 मायनस 1000 0. तर इथं रिमाइंडर 0. आता रिमाइंडर 0 येऊ किंवा काही येऊ आपल्याला काही घेणं नाही, आपल्याला फक्त डेसिमल फॉर्म लिहायचा आहे. तर देअरफॉर डेसिमल फॉर्म 127 अपॉन 200चा डेसिमल फॉर्म भेटलेला आहे आपल्याला 635. हे त्याचा आन्सर असणार आहे. येतं एक लक्षात. सेम टू सेम आहे, काही चेंज नाही. फक्त आपण काय लास्टमध्ये लिहायचं दिस इज टर्मिनेटिंग ऑर नॉन टर्मिनेटिंग. ज्या विद्यार्थ्यांना पहिला क्वेश्चन समजला असेल ते विद्यार्थी मला गॅरंटी आहे इझिली सॉल्व्ह करू शकतात, काही अडचण नाही. आपण काय करू आता कमिंग टू द क्वेश्चन नंबर 3. डायरेक्ट क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करतोय. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला दिलेला आहे 0.6 आणि त्याच्या डोक्यावर पॉईंट आहे. ओके पॉईंट आहे, असा पॉईंट आहे. आणि ह्या डेसिमल फॉर्मला आपल्याला पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये उलटं काम करायचं आहे. आपण पहिले पी अपॉन क्यूच्या फॉर्मला डेसिमलमध्ये आणला, आता डेसिमलवाल्याला असं करायचं आहे. तर ह्या क्वेश्चनला थोडंसं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे बाळांनो. या क्वेश्चनला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. काय करायचं सगळ्यात पहिले बघा. आता आपण काय करणार सगळ्यात पहिले हे जे दिलेलं आहे त्याला आपण सपोज करणार लेट x इज इक्वल टू 0.6 बार. x इज इक्वल टू 0.6 बार. तर याचा अर्थ काय होता बघा 6च्या डोक्यावर पॉईंट आहे. 6च्या डोक्यावर पॉईंट आहे म्हणजे काय बाळांनो का हा जो 6 आहे तो रिपीट होतोय. हा जो 6 आहे तो रिपीट होतोय. इथं मी तुम्हाला शिकवलं होतं ना, जसं आपण मागच्या याच्यामध्ये 3च्या डोक्यावरती बार लिहिला होता, तसं पॉईंट लिहिला होता. तर याचा अर्थ काय 6 हा रिपीट झालेला आहे. तर आपण असं लिहू शकतो का x इज इक्वल टू 0.6666. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन टाकू, चालेल का. इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके हे पहिलं काम केलं आपण. सर तुम्ही 4 डिजिट का लिहिले, कारण तुम्हाला नंतर सबट्रॅक्शन करायला सोपं जाईल. आता हे बघा एक लक्षात ठेवा, कोणता नंबर एक नंबर रिपीट होते इथं फक्त 6 हा जो 6 आहे तो रिपीट होतोय. तर हे लक्षात ठेवा जेव्हा आपण पॉईंट नंतर जर 1 डिजिट रिपीट होतोय तर आपण काय करणार आपल्याला जे इक्वेशन भेटलेले आहे त्याला काय करणार 10 ने मल्टिप्लाय करणार. हे लक्षात ठेवा. जर 1 डिजिट रिपीट झाला तर 10 ने मल्टिप्लाय, 2 डिजिट रिपीट झाले तर मग काय करणार आपण त्याला 100 ने मल्टिप्लाय करणार, 3 डिजिट जर रिपीट झाले तर 1000 ने मल्टिप्लाय करणार. सर काय म्हणताय कळत नाही. जसं फॉर एक्झाम्पल इथं 0.6 होता असं होतं, तर हा 6 रिपीट झालेला आहे. तर आपण काय करणार अशा वेळेस याला 10 ने मल्टिप्लाय करणार. मी जे बोलतोय ते फक्त लक्षात ठेवा. जर असं झालं 0.121212 तर इथं काय होतं 1212 हे 2 नंबर रिपीट होत आहे. तर अशा केसमध्ये आपण काय करणार 100 ने मल्टिप्लाय करणार. आणि फॉर एक्झाम्पल जर असं असतं 625 इथं काय होतं बाळांनो 625 हे 3 नंबर रिपीट होत आहे 625. तर अशा केसमध्ये आपण मल्टिप्लाय केलं असतं 1000.
आलं का लक्षात तुम्हाला मी काय बोललो? ज्या विद्यार्थ्यांना हे समजलं नाही बाळांनो त्याच विद्यार्थ्यांना आता पुढचं एक्झाम्पल समजणार आहे बरं का, नाही तर मग काय होणार आहे त्या विद्यार्थ्यांना समजणार नाही. ओके चला बघा आता काय करतोय मी. तर इथे एकच नंबर रिपीट झाला, मग आपण काय करणार? मल्टिप्लाय बोथ साईड. काय लिहिणार आहे ते बाळांनो? मल्टिप्लाय बोथ साइड बाय 10. कितीने मल्टिप्लाय करणार? 10 साईडने. लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड. हे इज इक्वल टू ह्या साईडचं म्हणजे एक्सला पण मल्टिप्लाय करणार आणि 0.6666 जे आहे त्याला पण मल्टिप्लाय करणार. तर काय होतंय सर मग? जसं असं होईल का 10 मल्टीप्लाई एक्स इज इक्वल टू 0.666 मल्टीप्लाई 10. क्या किया मैंने? समझ में आया क्या आपको? अरे समझ में आया क्या? बोलो मुझे, बोलो, कमेंट करो. काही अडचण असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा बाळांनो. चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब बी करून घ्या. तर यांचं मल्टिप्लाय केलं तर सर 10x येतं ना, एवढं आम्हाला जमतंय. पण यांचं मल्टिप्लाय बघा कोणत्याही नंबरला जर आपण ह्या नंबरला 10 ने मल्टिप्लाय केला ना तर इकडचा जो हा 6 आहे ना तो एक नंबर इकडे सरकतो. लक्षात ठेवा, सिंपल टेक्निक आहे. एक नंबर का होतो इकडे सरकतो. आता मल्टिप्लिकेशन आपण तसंही करू शकतो, बट एक सिंपल टेक्निक लक्षात ठेवा ना तुम्ही, तुम्हाला हेच काम येणार आहे. काय होणार आहे? 0.6 जो आहे तो एक हा जो 6 आहे त्याला इकडे आणायचं. म्हणजे काय होईल? इथं ऑलरेडी 0 होता पॉईंटच्या अलीकडे, त्याच्या अलीकडे काय आणला आपण? 6. त्यानंतर इकडे काय? 6 6 6. सर इकडे 3च 6 राहिले. मग आता तर एक 6 घेऊन टाका मनाने, कारण इथं 6 किती वेळेस पण रिपीट करू शकतो. तर आता हे जे आहे हे इक्वेशन झालं आपलं सेकंड. काही अडचण? ठीक आहे. तर आता बघा इक्वेशन नंबर सेकंडमधून इक्वेशन नंबर फर्स्टला काय करायचं? मायनस करायचं. मायनस. तर इथं आपण लिहून घेऊ लागलं असतं. काय लिहून घेऊ बाळांनो आपण? इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट. चालेल का? इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट. तर बघा सगळ्यात पहिले लेफ्ट हँड साईड हे दोन इक्वेशन याच्याकडे लक्ष द्या. इकडे किती आहे? 10x आणि इकडे काय? काही नाही म्हणजे किती? 1x आहे ना. तर 10 मायनस 1x किती होतं रे? 9x. बरोबर आहे का? 10 मायनस 1x. 10 मायनस या दोघांकडे लक्ष द्या. 10 मायनस 1x. आता ह्या दोघांकडे लक्ष द्या. इथं बघा पॉईंटच्या अगोदर काय? 0 आहे. पॉईंटच्या अगोदर 0 आहे म्हणजे पॉईंटच्या अगोदर यांचं सबट्रॅक्शन काही होणार नाही. हे 0 आपण नाही लिहिलं चालतो म्हणून फक्त किती लिहिलं? 6. किती लिहिलं? 6. पॉईंटच्या नंतर 1 2 3 4. इथे पण 1 2 3 4. यासाठी मी असं 6 6 6 लिहिलं होतं. तर हे सेम टू सेम आहे. डायरेक्ट काय होणार आहे? मायनस होऊन जाईल. मी असं कट केलं, तुम्ही करू नका नाही तर मग तुमचे मार्क कट होऊन जातील परीक्षेमध्ये. ओके. तर इथं फक्त काय उरलं बाळांनो? 6. आलं लक्षात? आता या दोघांचं मल्टिप्लाय इकडे ठेवला x 6 अपॉन काय घेतलं? 9. तर इज इक्वल टू 3 3 जा आणि 3 2 जा. तर किती आलं? 2/3. एक्सची किंमत किती आली? 2/3. एक्स कशाला सपोज केलं तर आपण? एक्स कशाला सपोज केलं तर सर एक्स सपोज केलं तर आपण 0.6ला. मग याचा ॲन्सर देअरफॉर 0.6 बार चा ॲन्सर काय भेटलं? 2/3. 2/3. लागलं तर डिव्हिजन करून बघा. जर मी 2ला डिवाइड केलं, आपण असं केलं, असं डिव्हिजन करून बघा, क्रॉस चेक करून बघा. तुम्हाला जोपर्यंत क्रॉस चेक करणार नाही विश्वास बसणार नाही. जर काही डाऊट असेल तर क्रॉस चेक करून बघा. सेम ॲन्सर असणार आहे बाळांनो, सेम ॲन्सर असणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे टीचर दाखवू शकतात, बट मला ही सिंपल मेथड वाटते. चला एक नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन डायरेक्ट एक काय आहे? 0.37 बार. आता बघा 37च्या डोक्यावरती 12 आहे म्हणजे 37 37 37 असं रिपीट होणार आहे. तर सगळ्यात पहिले काय केलं सर आपण? सगळ्यात पहिले ॲन्सर लिहिताना तर आपण लेट सपोज केलं x बरोबर 0.37. बरोबर आहे. याला आपण x सपोज केला आणि या xला आपण याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये लिहिलं म्हणजे 3737 असं. चालेल का? समजलं काय केलं मी? पॉईंट नंतर कमीत कमी 4 डिजिट ठेवा. या नंबरला आपण म्हणलो इक्वेशन नंबर फर्स्ट. काही अडचण? अरे समजतं एक बाळांनो. इथं थोडासा सर लाईन मारून घेतो म्हणजे समजेल तुम्हाला. आता काय करायचं आहे सर? तर 2 डिजिट रिपीट होत आहे म्हणून इथं लिहिणार आपण मल्टिप्लाय बोथ साईड बाय 100. कितीने मल्टिप्लाय करणार? 100 ने. राईट. मग इकडे x मल्टिप्लाय 100 आणि इकडे 0.3737 मल्टिप्लाय 100. ते या साईडला होणार 100x आणि इकडे 2 0 आहे ना, तर इकडे काय करायचं? 2 डिजिटला इकडे सरकवायचं. इकडे 2 0 असलं तर 2 डिजिट, 3 0 असलं तर 3 डिजिट. म्हणजे इथं ऑलरेडी 0 आहे, 0ची काही व्हॅल्यू नसते म्हणून हे 3 आणि 7 पॉईंटचे इकडे आलं आणि इकडे 3 7 एकदा राहिलं. अजून काय करा? 3 7 लावून घ्या, कारण आपल्याला इकडे बघा 4 3 7 म्हणजे 4 डिजिट आहे, तर इकडे पण आपण 4 डिजिट ठेवणार आहे. समजतंय? मग हा आपल्यासाठी इक्वेशन नंबर सेकंड असणार आहे. आणि काय करणार सर आपण आता? इक्वेशन नंबर सेकंड मधून इक्वेशन नंबर फर्स्ट मायनस करणार आहे. तर 100 मायनस 1x केलं तर 99x उरतं आहे. त्यानंतर हे पॉईंट नंतरचं कटलं
37 मधून 0 गेला तरी फरक पडत नाही, तर आपल्याला भेटलं 99x इज इक्वल टू 37. करेक्ट आहे. तर ह्या साईडला राहिलं x 37 जशाच्या तसा 97ला इथं डिवाईडमध्ये 99ला डिवाईडमध्ये आणलं. आता मला असा एखादा टेबल सांगा का ज्यामध्ये आपल्याला यांचं डिव्हिजन करता येईल. जर येत असेल तर बरं आहे, नाहीतर मग आपली x म्हणजे काय होतं आपलं 0.37 बार, याची किंमत आपल्याला भेटली 37/99. मला तरी एखादा नंबर असा सापडत नाही. जर तुम्हाला सापडला तुम्ही छोटं करून लिहू पण शकता, काही अडचण नाही. तर आपण बघा क्वेश्चन नंबर 3 मधले 2 क्वेश्चन घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला 5 क्वेश्चन आहे. किती क्वेश्चन आहे? 5 क्वेश्चन आहे. तर बाळांनो पुढचे जे 3 क्वेश्चन आहे ते तुम्ही पुन्हा काय करा, ट्राय करा. बघा सिमिलर क्वेश्चन आहे म्हणून मी तुम्हाला देतोय. जर तुम्हाला नाही जमलं तर मग मला कमेंट करा. जेवढ्या जास्त कमेंट येईल तर मी पुन्हा काय करेल, डायरेक्ट याचा पार्ट 2 बनवून टाकेल. हा पार्ट 1 असणार आहे. याच्या पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला ते जे राहिलेले क्वेश्चन आहे तेच क्वेश्चन सॉल्व्ह करून देईल, बाकी सॉल्व्ह करणार नाही. हे माझं प्रॉमिस आहे. आणि प्लीज रिक्वेस्ट आहे का चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ऑफलाईन कोचिंग लावायची असेल, तुम्ही जर विद्यार्थी असेल किंवा पॅरेंट्स बघत असेल हा व्हिडिओ, तर तुम्ही जर ऑफलाईन कोचिंग तुम्हाला जॉईन करायची असेल तर वाळूजमध्ये आपण आपला क्लास चालवतो. गेल्या 10 वर्षापासून सक्सेसफुली क्लास चालवतोय आणि विद्यार्थ्यांना एकदम छान पद्धतीने शिकवतोय. आपल्याकडे विद्यार्थी संख्या लिमिटेड असते, म्हणून आपण जर इंटरेस्टेड असेल तर मला नक्की माझ्या जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याला कॉल करा आणि लवकरात लवकर तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा, कारण नवीन बॅचेससाठी ॲडमिशन देणं सुरू झालेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.